जे सोनं आहे ना त्यालाच परीक्षा द्यावी लागते, ध्यान ठेवा. जरी मंदिरात पूजनासाठी मूर्ती असलेली देव, त्या देवाला सुद्धा एक दिवस टाक्याचे घाव सोसावे लागतात तर त्याला देव पण येतं, ध्यान ठेवा. पण आपण सहजासहजी त्याचे भक्त कसे होऊ शकतात, ओरिजिनल आणि डुप्लिकेट भक्त कसा कळेल सांगा. मग त्याची परीक्षा आपण उत्तीर्ण झाली पाहिजे. भक्त सांगू नये, रात्रंदिवस भोल्या शंकरजीचं पूजन करते. भोल्या शंकरजीला नामचिंतन करत 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 आळवते. भोले शंकरजी म्हणायला लागले, एवढी चांगुणा माझ्यावर प्रेम करते, माझ्यावर एवढी तिची श्रद्धा आहे, पण किती पत श्रद्धा आहे, प्रेम आहे, आपण पाहावं म्हणे. आणि भोले शंकरजीने बैरागी रूप धारण केलं, चांगुण्याच्या घरी आले. भक्त चांगुणा मनामध्ये सुंदर भगवत नामचिंतन करत बसलेले. दारावर अतिथी आलेला पाहला, उठून वाढण्यासाठी गेली. चांगुणे, जी महाराज भिक्षा मागण्यासाठी आलोय. सूर्य माथ्यावरती आलेला आहे, भोजनाची वेळ झाली आहे, मला भोजन करायचे. चांगुलीनं सांगितलं, आणखी किती चांगलं झालं म्हणे, आज अनायासे संत माझ्या घराकडे आले ते आले, डायरेक्ट जेवायलाच मागताय. संत घरा आले, हा संत आले घरा, तोची दिवाळी दसरा झाली. पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. संत घराकडे आलं समजायचं आपलं काहीतरी पुण्य फळाला आलं. कधी कधी न तुमच्या मनात नसलं तरी कधी कधी महाराज एखादा साधू महात्मा तुमच्या घराकडे येत असतो. आता तर जेवण करण्याची इच्छा करतायत, खूप मनामध्ये समाधान वाटलं. पंचपक्वानाचं ताट समोर आणलं. पण भोले शंकरांनी महाराज तिची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे. सांगुणीने ताट आणलेलं पाहिल्या संन्याशी वेशात असलेले भोले शंकर म्हणायला लागले, चांगुणीनं दोन्ही हात जोडून सांगितलं, महाराज काय इच्छा आहे सांगा. चांगुणे, मी जेवण करण्यासाठी आलोय, पण मला इच्छा भोजन पाहिजे. महाराज सांगा इच्छा भोजन. हे पंचपक्वान हे मला चालत नाही म्हणे. आज माझी इच्छा झालीये, तू तयार केलेलं मांस खायची इच्छा झालेली आहे. महाराज मी शिवभक्त आहे हो, मी मांसाहार नाही करत. तू खाऊ नको, पण मला मांस तयार करून दे. सांगुणा माता म्हणायला लागली, बोले काय माझ्यावर ही वेळ आणली आज. दोन्ही हात जोडून सांगितलं, महाराज माझा जीव देऊ का सांगा, पण मी मांस नाही देऊ शकत. भोले शंकरजीने सांगितलं, सांगूने जर तुला मांस देता येत नसेल तर मी आता लगेच घराच्या बाहेर निघणार आहे. सांगूने दोन्ही हात जोडून सांगितलं, महाराज तुम्ही जर असे निघून गेलात तर माझे मालक मला रागवतील. घरी आलेला अतिथी विनमुख जाता कामा नये. घरी आलेला अतिथी त्याला चहा पाणी तरी दिलं पाहिजे, साखर तरी दिली पाहिजे, पाणी तरी दिलं पाहिजे, विनमुख जाता कामा नये. घरामध्ये आलेला अतिथी जर विनमुख गेला तर सुकृताची संपत्ती सगळी घेऊन जात असतो, ध्यान ठेवा. सांगूने सांग लवकर देता येते का नाही, मांस पाहिजे. महाराज मी घराच्या बाहेर नाही जाऊ शकत आणि यावेळी आता मांस कुठून आणणार आहे, मी कसं मांस आणलो मला नाही देता येणार आणि मला मांस कुठून मिळणार आहे मला माहिती नाही. सांगूने मांस पकवण्यासाठी तयार करण्यासाठी तुला कुठं जायची गरज नाही, मग महाराज मांस कसं मिळणार आहे. सांगूने तुझा जो बालक आहे ना चिलिया नावाचा तो बाळ, त्याचं मांस मला तयार करून दे.
एकुलते एक पोरग आहे. सांगण्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भोले शंकरा, काय माझ्यावर धर्म संकट आलं रे. आज अतिथी आलाय आणि माझ्या मालक नसताना माझ्या बालकाचं मांस मागतोय. सिद्धेश्वरा, माये बापा, सांगुना माता भजन करत रडत आहे. तेवढ्यामध्ये बाहेर खेळणार चिलिया बाळ पळत आला आईच्या जवळ. बिलगला, आई आई, भूक लागली ग. आता सांगुना माता काय बोलणार हो. सांगुना मातेच्या डोळ्यातलं पाणी बघितलं मंडळी लेकरानं. याला पुत्र असं म्हणतात. आई, काय बाळा, रडायला काय झालं ग आई. अरे बाळा, घरामध्ये बसलेले महाराज पाहिले ना तू. आणि हो आई, पाहिले. जा दर्शन घेऊन ये. लेकरू दर्शन घेऊन आलं, आईच्या जवळ आलं. आईच्या डोळ्यातली धार थांबत नव्हती. आणि पुन्हा लेकरानं विचारलं, आई रडायचं कारण काय ग आई, का रडतेस. त्यावेळेस मात्र चांगुरीनं सांगितलं, बाळा, महाराज आलेत ना. हा आई, त्या महाराजांची इच्छा आहे रे तुझं मांस खायची. तुला कट करून ते मांस शिजवून त्याच्या समोर ठेवायचे रे. आणि मी हे कृत्य नाही करू शकत. मी तुला कसं मारू सांग. पण मंडळी, चांगुनेचं पोरग आहे ते, सद्विवेकी बुद्धी आहे. चिलिया म्हणायला लागला, आई एवढ्या लहान गोष्टीसाठी तू रडतेस काय ग आई. हा चिलिया तुझ्यासाठी प्राण त्याग करायला तयार आहे आई. या जर नासक्या देहाचं मांस खाऊन जर या महाराजांचं पोट भरत असेल, त्यांची इच्छा पूर्ण होत असेल आई, तर सुरी घे आणि माझं धडा वेगळं मस्त कर आणि माझं मांस शिजवून महाराजाला खाण्यासाठी तयार कर. आई, मी ऐकलेलं आहे आई, एखादा महात्मा घरी आला तो विनमुख जाता कामा नाही आई. आणि कबीरदास महाराजांच्या मुलाने सुद्धा आई संतांच्या पंक्तीसाठी आपला देहदान दिला आई. मला माहिती आई, संताची पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर काम कमालासी. कबीरदास महाराजांच्या मुलानं सुद्धा गावामध्ये घरी आलेले संत महात्म्याचं भोजन व्हावं याच्यासाठी दुकानदाराची चोरी केली. भीत पाडून आतमध्ये जाऊन लागणार तेवढं साहित्य बाहेर घेऊन येत असताना तेवढ्यामध्ये दुकानदार उठला. कोण आहे असा आवाज आलेला. पळून जाणारे कबीरदास महाराज, कमाल त्यांचा मुलगा. भीतीला जे महाराज छिद्र केलं होतं त्याच्यातून कमाल बाहेर आला, पण आतमध्ये पाय राहिले. सावकारानं ते पाय धरले. संध्याकाळची वेळ आहे, संत महात्मे आता जेवणार आहेत, उद्या बारस सोडणार आहेत, पण आपल्या घरी अन्नाचा कण नाही. महाराज, कबीरदास महाराज पुढे आहेत. डोकं धरले कमालाच. कमाल म्हणतोय, पिताजी हे धान्य घ्या, घराकडे जाण, साधू महात्म्याला भोजन करून वाढा. मी जगेल मरेल याची चिंता करू नका. तुमच्या जवळच हत्यार घ्या, माझा धडा वेगळी मस्त करून टाका. धड राहू द्या सावकारापाशी, पण मस्त घराकडे घेऊन जा, जेणेकरून उद्या गावात कळायला नाही पाहिजे आपण त्यांची चोरी केली म्हणून. कबीरदास महाराजांनी आपल्या जवळचं शस्त्र घेतलं आणि कमालाच्या मानेवर वार केला. दुकानदाराच्या तिथे धड ठेवलं आणि मस्त घेऊन घराकडे गेले. संतांना जीव घातलं, पण डोळ्यामध्ये पाणी आणलं नाही. आई, अगं संतांना जेवण जर मिळत असेल या नरदेहामुळं, माझा जन्म सार्थक होईल. आणि एका महाराजासाठी मी दान देतोय माझा देह. चांगुने, लवकर जेवायला खरं. मंडळी, चांगुने मातेने हातात सुरी घेतली.
चिल्या बाळ झोपलाय आणि चिल्या स्वतः म्हणतो, आई वेळ लावू नको, चालव शस्त्र. भगवंताचं नामचिंतन करत करत ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, सुरी घेतली, लेकराच्या धडावर ठेवली. भगवत नामचिंतन करत करत धडा वेगळं मस्तक काढलं. अंगावर रक्ताचे धार उडली. स्वतःचं लेकरू स्वतः हाताने कट करायची वेळ आली. बोल्या, अरे माझ्यावर काय असं धर्म संकट आलंय आज. चिल्याचं मुख घेतलं. रक्तबंबाळ झालेले हात, रक्तबंबाळ झालेलं शरीर, ते मस्तक उचललं. चिले दोन्ही हातात धरलं. माझा चिल्या मला आज सोडून गेला, पण ज्यावेळेस मला चिल्याची माझ्या आठवण येईल त्यावेळेस हे मस्तक पाहता येईल म्हणून ते मस्तक उचललं आणि वर सवण्यावरती ठेवलं. चिल्याच्या सगळ्या अंगाचे महाराज तुकडे केले, मांस पदार्थ तयार केले. महाराजांच्या समोर आणून थाली ठेवली. सांगितलं, महाराज माझा चिल्याचं मांस मी तुमच्या पुढे आणलंय हो, आता तरी जेवण करा. संन्याशी वेशात असलेले भोले शंकर म्हणायला लागले, सांगू नये तू मांस आणलीस मान्य, पण हे मांस तू सगळ्या शरीराचं आणलंय, पण वंदनीय असलेलं मूक मात्र तू तसं ठेवलंय, हे मला जेवण मान्य नाही. महाराज, अहो शरीर आहे लेकरांचं, हो शरीर आहे, पण अपवित्र आहे ते शरीर. शिर हे शिरसाबंदी आहे, वंदनीय शिर आहे, ते शिरच मला पाहिजे. कांडणकर उकळामध्ये टाकून. बोल्या शंकरा, घे रे बाबा परीक्षा घे. माझं लेकरू मला सोडून गेलंय, पाहण्यासाठी ठेवलेला तोच मस्तक, ते चिल्याचं तोंड घेतलं, उकळामध्ये टाकलं आणि भगवत नामचिंतन करत करत काढायला लागली. मस्तकाचं महाराज चटणी तयार करून महाराजांच्या ताटावरती वाढली. महाराज, आता मात्र मी लेकराचं मस्तक सुद्धा ठेवलं नाही हो, आता तरी घास सेवन करा, जेवण करा, तुपीचा ढेकर द्या, तुमच्या मनासारखं केलंय. चिले जी महाराज, मी अतिथी आहे, एकटा जेवू शकणार नाही, माझ्यासोबत कोणीतरी जेवायला पाहिजे. महाराज, लेकरू तर गेले, मालक बाहेर गावला गेले, कोण आता जेवणार तुमच्या सोबत? तुझा मालक येईपर्यंत थांबतो. बोल्या शंकरा, काय वेळ आली रे आज माझ्यावरती. मालक आले आणि मालकाचा आवाज ऐकल्या ऐकल्या उठून गेली सांगूना माता. मालकाला पाय धुवाय पाणी दिलं आणि मालकाला सांगितलं, मालक भोजन तयार आहे, महाराज जेवायला बसले, तुमची वाट बघतायत, तुम्ही जेवायला बसा. काही मालकाला काही माहिती नाही झालेलं. मालक येऊन ताटावर बसतायत, महाराजही बसायला लागले आणि मग महाराजाला विनंती केली, महाराज आता तरी जेवण करा. सांगुनेच्या मनामध्ये असा विचार, मालकाला सांगू नये आपल्या चिल्याचं मांस आहे म्हणून. आधी महाराजांना यांना जेवू घालावं, मग त्यांना सांगावं. डोळ्यात जर पाणी आलं तर काय दुःख आहे म्हणून विचारते, म्हणून डोळ्यात सुद्धा पाणी येऊ दिलं नाही. दोन्ही हात जोडून सांगितलं, महाराज मालकही जेवायला बसले, आता तरी जेवण करा. महाराजांना सांगितलं, सांगू नये आम्ही दोघं जेवायला बसलोय, आणखी एक ताट वाढ. आता मात्र कासावी जीव झाला. आई आहे मी, माझं लेकरू मी स्वतः कट केले, मांस तयार केलंय, स्वतःचा मालक जेवायला बसवलाय. ज्या अर्थी महाराज तिसरं ताट वाढायला होता त्या अर्थी मला जेवायला बसवतात की काय, मनामध्ये विचार आला. दोन्ही हात जोडे डोळ्यात पाणी आलं, प्रभू सिद्धेश्वरा माये बापा माझं रक्षण कर रे बाबा.
हे महाराज काय माझी परीक्षा घेतील हे मलाही कळत नाहीये. सांगूने वेळ लावू नको, ताट वाढ. सांगूने महाराज तिसरं ताट आणून ठेवलं. दोन्ही हात जोडे सांगितलं, महाराज ह्या ताटावर कोण बसणार आहे हो? मग मात्र भोल्या शंकरजीने सांगितलं, चिलिया बाळाला हाक मार. सांगूना म्हणायला लागली, महाराज मी दुसऱ्या लेकराचं नाही ओ शिर मोडलं, दुसऱ्या लेकराचं नाही मांस केलं, मी माझ्या पोटचा गोळा मी त्याचं कांडण करून तुम्हाला जेवायला वाढलंय. आता चिलिया बाळ माझा कुठून येणार सांगा ना महाराज. भोले शंकरजी म्हणायला लागले, जा दाराच्या बाहेर जा आणि तुझ्या लेकराला हाक मार. मनासारखं तयार करणारी सांगून आहे. दारावर हाक मारली, हे माझ्या बाळा चिलिया, धाव लवकर ये रे बाळा. ज्यावेळेस अंतकरणातून टाव फोडून लेकराला हाक मारली, जसं झोपेतलं लेकरू उठून यावं तसा चिलिया बाळ थयथया नाचत मारत सांगुनेकडे आला. आणि मग मात्र सांगुनेच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू यायला लागले. माझं लेकरू तर मी कांडण केलंय, मी मांस भक्षण करण्यासाठी महाराजांना दिलंय, हे येणारं लेकरू माझंच आहे. तर महाराजांच्या समोर दुसरं कोण आहे पाहण्यासाठी येते तर काय, जो संन्यासी वेशातले महाराज होते ना, ते साक्षात माझा भोला भंडारी भोलेनाथ प्रगट झालेले आहे. दोन्ही हात जोडे सांगुनेनं. मालकाने दर्शन घेतलं आणि सांगुनेने दर्शन घेतलं. आणि सांगुना म्हणायला लागली, प्रभू सिद्धेश्वरा काय माझी परीक्षा घेतला रे. भोलेनाथ म्हणायला लागले, सांगुने तू माझ्यासाठी किती समर्पण दिले, किती माझ्यावर प्रेम करती, माझी किती भक्ती करती, ही भक्तीची पराकाष्ठा बघण्यासाठी मी तुझी ही परीक्षा घेतली. मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे. जेव्हा कुठं ज्यावेळेस माझी कथा असेल, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवभक्ताच्या याच वर्गणीमध्ये, याच शिवभक्ताच्या या संख्येमध्ये अग्रस्थानी सांगूने तुझं नाव घेतलं जाईल. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझी कीर्ती अजरामर राहील. हा माझा तुला आशीर्वाद आहे. भक्ती सांगुनेसारखी असावी. देवासाठी अर्पण करणारी मंडळी